येथील विधान भवनात विधान परिषदेच्या निवडणुका अगदी पारदर्शक पद्धतीने पार पडल्या। यामध्ये महायुतीच्या सर्व 9 उमेदवारांचा दणदणीत विजय झाला। या निवडणुकीच्या निकालानंतर विधान भवन परिसरात डॉक्टर परिणय फुके यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे आज मी विजय प्राप्त केला आहे, असे मत यावेळी डॉक्टर परिणय फुके यांनी व्यक्त केले। तर या निवडणुकीत निवडून आलेल्या महायुतीच्या सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदनही केले। बघा, असं आहे की या महाराष्ट्रातले चाणक्य म्हणा किंवा या महाराष्ट्रातले या सगळ्या याच्यातले एक धुरंधर नेतृत्व माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून आपण मागील अनेक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये बघतोय आणि महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेचा विश्वास माननीय देवेंद्रजी फडणवीसांवर आहे आणि निश्चितच सर्व आमदारांचाही विश्वास देवेंद्रजी फडणवीसांवर आहे आणि म्हणून त्यांनी जी ही व्यूहरचना रचली तर आमचे 9च्या 9 उमेदवार महायुतीचे निवडून आले। या माध्यमातून निश्चितच फार आनंदाची नाही बघा, पहिल्या दिवसापासून ज्यावेळेस आम्ही 9च्या 9 उमेदवार दिले त्यावेळेसपासून आमचे सर्वच नेते, सर्वच आमदार आणि सर्वच पदाधिकारी आश्वस्त होते की आम्ही सर्वच 9च्या 9 उमेदवार निवडून येणार म्हणून। कारण आम्हाला आमच्या सर्वच लोकांनी या संदर्भात काटेकोरपणे मतदान केलं आणि सिक्वेन्सप्रमाणे मतदान केलं आणि निश्चितच याचा फायदा आमच्या 9च्या 9 उमेदवारांना झाला। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम मीडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम मीडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।